मित्रांनो, ठरलं तर मगच्या उद्याच्या भागात आपण बघणार आहोत प्रियाची जासूसगिरी जराशी जास्त वाढलेली असते. अर्जुनच्या बोटाच्या चिखलाच्या ठशावरून तिला संशय येतो. ती बूट चेक करते. तिला समजून येतं की अर्जुनच्या बुटाचे ठसे आणि साक्षीच्या घरात सापडलेले ठसे हे सेम आहेत. कदाचित तिला फोटो काढायचा असतो म्हणून तिला ते बूट बाजूला घेऊन जायचे असतात. ती उगाचच काहीतरी म्हणते, या बुटांना किती चिखल लागलेला आहे, मी धुवून आणते. तेवढ्या सायली तिथे झाडू मारत असते. ती म्हणते, थांब, यांच्या बुटांना हात लावलेलं ना यांना आवडतं ना मला आवडतं, ठेव तिथे ते बूट. म्हणून तिच्या हातातून ते बूट काढून घेते. तर प्रिया लगेच आपल्या रूममध्ये येऊन साक्षीला फोन करते आणि म्हणते की तुझ्या घरी चोरी झाल्याचा जो फोटो तू पाठवला होतास तिथं खाली फरशीवर बुटाचा ठसा होता. तसे सेम टू सेम बूट आमच्या गार्डनमध्ये आहेत. म्हणजे तुझ्या घरी चोरी करणारा चोर हा दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुनच आहे. हे सगळं प्रियाचं आणि साक्षीचं बोलणं सायली पाठीमागून ऐकते. आता सायली काय करेल? सगळ्यांना घरात सांगेल का की प्रिया साक्षी सोबत बोलत होती, का प्रिया आणि साक्षी अर्जुनला पकडू शकतील? हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.